नमस्कार, मी दीप्ती। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी मटार आणि बटाट्याची भाजी बघणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं ताजे मटार सोलून घेतलेले आहेत आणि 3 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। इथं तिन्ही बटाटे आपले सोलून झालेले आहेत। आता बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी बटाटा कापून घेतलेला आहे। आता मी इथं भाजी करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे अशी फोडणी करायची आहे। 2 बारीक चिरलेले कांदे मी इथं घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत। कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेणार आहोत। त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, गरम मसाला घालून घ्यायचा आहे, धनेपूड घालायची आहे, जिरेपूड घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाले करपू नयेत म्हणून आपण थोडंसं इथं पाणी घालून घेणार आहोत। मी 1 वाटी इथं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित शिजू दिलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे कसुरी मेथी घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण चिरलेले बटाटे आणि मटार घालून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची आहे। इथे मी एक वाफ देऊन घेतलेली आहे आणि व्यवस्थित पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे। बटाटा आणि मटार बुडतील एवढंच पाणी इथं घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून भाजीला शिजू देऊया। 5 ते 7 मिनिट मी इथं भाजीला शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय आपला मटार आणि बटाटा व्यवस्थित आता शिजला गेलेला आहे। भाजीचा खूप छान असा वास सुटलेला आहे। आता पुन्हा भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि या भाजीवरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। ही भाजी पोळीबरोबर खूप छान लागते आणि टिफिनसाठी तर परफेक्ट अशी रेसिपी आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय।